रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकल्याने कोकणातील हापूसची बदनामी होते. आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली चिंता. कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह जगाला पडतो. कोकणचा हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध असलेल्या कोकणच्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे सध्या स्थितीत अनेक संकटं उभी टाकली आहेत. कोकणातील शेतकरी बॉन्ड फायटर असल्याने तो हवामान बदल, आसमानी नैसर्गिक संकटात देखील पुन्हा जिद्दीने उभा राहतो. हा शेतकरी आत्महत्या करीत नाही. सरकारकडून आंबा बागायतदाराला आवश्यक ती मदतही मिळत नाही. ही शोकांतिका आहे. शिवाय परकीय आंब्यांचे हापूसच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण चिंतेची बाब असून या कारणाने शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, ग्राहकांची फसवणूक होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसचे नाव बदनाम होत आहे. हे थांबलं पाहिजे. कोकणच्या हापूसचे वैशिष्ट्य आणि गुणधर्म, हापूसचा रंग, सुगंध आणि चव यावरून ओळखता येतो. कोकणचा हापूस आंबा जागतिक बाजारपेठेत पोहोचला याचा आनंद आणि समाधान असल्याचे आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले. सर, कोकणामध्ये सध्या आंब्याचा सीझन आहे आणि कशा पद्धतीनं सध्या उत्पादन आहे, हवामान बदलाचा कसा फटका बसतोय, काय सांगाल सर? आता आंबा सीझन हा अखेरच्या पडावात आहे आणि सध्या प्रचंड उष्णता वाढलेली आहे, ह्युमिडिटी वाढलेली आहे. त्याच्यामुळं आंबा पिकून पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे मग आमची थोडीशी घाई उडालेली आहे आंबा काढण्याची बद्दल. चालू आहेत, काढणी चालू आहे, माल पाठवणं चालू आहे. पण ही उष्णता खूप जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळं जरा जास्तच नुकसान होत आहे. सर, हापूस आंबा कसा ओळखायचा? खूप खवय्यांना पण प्रश्न आहे. हापूस आंबा फक्त आपण त्याचं सुगंध आणि चव या दोनच गोष्टीवरून ओळखू शकतो. बाकी किती कोणी म्हटलं तरी ते इतर राज्यातले आंबे हापूस सदृश्य असतात, दिसायला सारखेच असतात. दिसण्यावरून आपण नाही ओळखू शकत. तो खाल्ल्यानंतर किंवा सुगंधावरच आपण ओळखू शकतो. सर, परराज्यातील आंब्याचं या ठिकाणी अतिक्रमण होत आहे का? कोकणातील आंबा बागायतदार परराज्यातला आंबा येतोय तो हापूस सदृश्य आहे, हापूससारखा दिसतोय. त्याच्यामुळे आपल्या हापूसमध्ये मिक्स करून तो विकला जातोय. त्याच्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. हा शेतकऱ्यांवर अन्याय होत असं नाही, तो ग्राहकांची फसवणूक आहे आणि यामध्ये हापूस आंब्याची बदनामी होते. सगळ्यात महत्त्वाचं आहे, हापूस आंब्याची बदनामी होते. सर, आता सध्या आंब्यासाठी कोणकोणते आजार आहेत किंवा कोणकोणते रोगराईचे प्रादुर्भाव या ठिकाणी होत आहे? सगळ्यात जास्त यावर्षी आंब्यावर जर रोगराईचा प्रॉब्लेम आला असेल तर फुलकिडे किंवा थ्रिप्स, इंग्लिशमध्ये त्याला थ्रिप्स बोलतात. अतिशय छोटी अशी ती कीड आहे, पण त्या किडीने थैमान घातलं होतं आणि कुठल्याही कीटकनाशकाने ती मेली नाही. कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सुद्धा येऊन सर्वे करून गेले. शासनाकडे सुद्धा आम्ही तक्रारी केल्या होत्या, पण कोणालाही त्याच्यावर काही उपाय सांगता आलेला नाही. शेतकरी हवालदिल आहे. सरकारकडून काही मदत कार्य बागायतदारांना मिळतंय? आंबा शून्य काही नाही मदत कार्य.